नमस्कार. आज माझ्या काकू आपल्याला मस्त खुसखुशीत आणि बिस्किटासारखी शंकरपाळी अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते दाखवणार आहे। यासाठी आपण अर्धा किलो मैदा चाळून घेतलेला आहे आणि आता यामध्ये 125 ग्रॅम अगदी कडकडीत असं गरम केलेलं तूप यामध्ये टाकून घ्यायचे। तूप टाकत असताना थोडं थोडं टाकत मिक्स करायचं। इथे आपण अर्धा किलो मैद्यासाठी 125 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। अतिशय सोप्या पद्धतीने शंकरपाळी कशी तयार करायची ते बघत आहोत, म्हणजे कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे। तूप टाकल्या हाताने मिक्स न करता चमच्याने थोडं मिक्स करायचं, कारण का हाताला चटका लागू शकतो। आणि थोडंसं थंड झाल्यानंतर या मैद्यामध्ये हे जे तूप टाकलेलं आहे ते व्यवस्थित सर्व मैद्याला लागेल असं व्यवस्थित चोळून घ्यायचे, म्हणजे आपली शंकरपाळी जी आहे ती खुसखुशीत होते। आणि यामध्ये जे आपण तुपाचं मोहन टाकलेलं आहे हे परफेक्ट आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर तूप व्यवस्थित मैद्याला चोळून झाल्यानंतर हाताने अशी त्याची मूठ बांधून घ्यायची। जर मूठ व्यवस्थित बांधली गेलेली आहे म्हणजे आपलं तूप अगदी परफेक्ट आहे। तर इथे बघा मूठ छान व्यवस्थित वळली जाते, म्हणजे तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे। आता मैद्यामध्ये तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये टाकूया आपण 125 ग्रॅम पिठी साखर। तर इथे मी 125 ग्रॅम साखर मोजून घेतली आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून नंतर चाळून घेतलेली आहे। तर इथे आपण अर्धा किलो मैदा, 125 ग्रॅम तूप आणि 125 ग्रॅम साखर असं हे प्रमाण घेतलेलं आहे। आज माझ्या काकू तुम्हाला ही शंकरपाळ्याची रेसिपी दाखवत आहेत। अगदी खूप सोप्या पद्धतीने हे शंकरपाळ्या तयार करतात आणि खूप छान सुद्धा होतात। आता यामध्ये साखर टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे यामध्ये आपण चिमूटभर मीठ देखील टाकलेलं आहे। साखर मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे आता मळून घेणार आहोत। तर मळण्यासाठी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे। हे दूध गरम केल्यानंतर थंड करून घेतलेलं आहे। गरम दूध यामध्ये आपल्याला टाकायचं नाही। जर गरम दुधामध्ये आपण हे पीठ मळलं तर आपल्या शंकरपाळ्या कडक होतात, त्यामुळे गरम करून थंड केलेलं दूध इथे घ्यायचं आहे। दूध थोडं थोडं टाकत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। संपूर्ण एकदाच दूध टाकायचं नाही, कारण का हे दूध कधी कमी किंवा जास्त लागू शकतं। जास्त पातळ जर आपण हे पीठ मळलं तर शंकरपाळ्या कडक होतात, त्यामुळे हे पीठ खूप जास्त पातळ न मळता थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आणि दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त लागू शकतं, तर जर तुम्हाला हे पीठ दुधामध्ये मळायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये देखील मळू शकता। तर आता थोडं थोडं दूध टाकत हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही खूप जास्त घट्ट पण नाही आणि अगदीच पातळ सुद्धा हे पीठ आपण मळलेलं नाहीये। हे बघा अशा पद्धतीचं हे पीठ झालेलं आहे। आता हे पीठ आपण 5 मिनिटं झाकून ठेवून देऊया। तर 5 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे। आता हे आपण शंकरपाळ्या तयार करायला घेऊया। तर इथे मोठा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि हातावरती अशा प्रकारे एकसारखा करायचा आणि नंतर त्याची चपाती लाटून घ्यायची। तर थोडीशी चपाती आपण लाटल्यानंतर आता हे आपण जशी घडीची चपाती करतो त्या पद्धतीमध्ये करणार आहोत। थोडीशी चपाती लाटून झाल्यानंतर वरून थोडंसं आपण तूप पसरून लावायचं आहे। असं लावल्यामुळे आपल्या जी शंकरपाळी असते त्याला छान असे लेयर्स येतात, त्यामुळे जशी घडीची चपाती करतो त्याप्रमाणे हे मध्ये अशा प्रकारे आपल्याला तूप लावून घ्यायचे आणि त्याची घडी करायची। आता ही घडी हातावरती एकसारखी करून घ्यायची आणि नंतर याची चपाती लाटून घ्यायची। ही चपाती लाटत असताना पण खूप जास्त पातळ लाटायची नाही, जरा जाडच ठेवायचे, कारण जास्त पातळ जर आपण ही चपाती लाटली तर शंकरपाळीला जास्त असे लेयर्स दिसत नाहीत आणि शंकरपाळी कडक पण होते। तर हे बघा अशा प्रकारे ही जाड आपण चपाती लाटून घेतलेली आहे आणि हे लाटून झाल्यानंतर आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता। तर इथे चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण इथे ह्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला तळायच्यात। तर तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि तेल मीडियमपेक्षा थोडं जास्त गरम आहे। खूप जास्त कडकडीत तेलामध्ये आपल्याला शंकरपाळ्या टाकायच्या नाहीत। शंकरपाळ्या तेलात टाकत असताना झाऱ्यामध्ये घेऊन किंवा उलटण्यावरती घेऊन तेलामध्ये सोडायच्या, म्हणजे हाताला चटका लागणार नाही। शंकरपाळ्या जर आपण अगदी कडकडीत तेलामध्ये टाकल्या तर शंकरपाळ्या वरून तर तळल्या जातात पण आतून कच्च्या राहतात, त्यामुळे खूप जास्त कडक तेल न करता मीडियमपेक्षा थोडं जास्त तेल गरम करून नंतर शंकरपाळ्या यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत। आणि तळत असताना अशा प्रकारे त्याला गोल गोल फिरवत किंवा उलट पुलट करत शंकरपाळ्या आपल्याला सर्व साईडनी एकसारख्या कलरवरती तळायच्या आहेत। खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत पण ह्या शंकरपाळ्या तळायच्या नाहीत, नंतर मग तेलामधून काढल्यानंतर त्याचा खूप जास्त काळपट कलर येतो। तर इथे बघू शकता तुम्ही शंकरपाळ्या छान अशा फुललेल्या आहेत, मस्त दिसत आहेत आणि आपण या सोनेरी कलर येईपर्यंत छान तळून घेतलेल्या आहेत। शंकरपाळ्या तेलामधून काढल्यानंतर देखील त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे हाच रंग आल्यानंतर आपल्याला शंकरपाळ्या काढायच्या आहेत। नाहीतर मग आपण जास्त डार्क कलर येईपर्यंत तळत बसलो तर नंतर मग शंकरपाळ्या तेलामधून काढल्यानंतर अगदी त्याचा काळपट कलर येतो। तर हे बघा अशा प्रकारे मस्त अशा शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि बघा किती मस्त लेयर्स आलेले आहेत त्याला आणि रंग किती सुंदर दिसतोय बघा। तर अशाच प्रकारे आपण आता सर्व शंकरपाळ्या तळून घेऊया। आता इथे आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत, खूप छान झालेल्या आहेत, मस्त लेयर्स आलेले आहेत त्याला आणि अगदी बिस्किटासारखे झालेले आहेत बघा।
तर आता एक शंकरपाळी तुम्हाला मी तोडून दाखवते आणि बघू शकता तुम्ही मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळ्या झालेल्या आहेत. हे बघा मस्त बिस्किटासारख्या झालेल्या आहेत एकदम. तर माझ्या काकूने आज आपल्याला मस्त अतिशय सोप्या पद्धतीने खुसखुशीत आणि बिस्किटासारखी शंकरपाळी कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे. कोणालाही जमेल अशी पद्धत आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया अशाच एका छान अशा दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.